संदेश राणे आता बरेच खुश झालेले आहेत, कारण का आपण पाहिलं असतं मोरबा संघ जिंकलेला आहे. कारण का मोरबा संघ सुद्धा माझा फेवरेट टीम आहे आणि वयाल संघ जरी गाव माझा असेल तरी माझा चांगला खेळ झालेला आहे. त्यांनी देखील चांगला खेळ केला. चला मैदानात बॉल पाहिजे का, बॉल बॉय पवन जरा मैदानाच्या आतमध्ये लक्ष द्या. आपण आता इथून आपण प्रत्येकाला सांगतो का टाइम अलर्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आता टाइम का मैदानाकडे लक्ष द्या. माणूस मस्त मॅच झाली, जबरदस्त मॅच झाली. पहिली मॅच आपण पाहिली वाणिवली संघ 46 धावा त्या चेस झाल्या आणि ही लो स्कोरिंगची मॅच होती आणि 22 धावा डिफरन्स झाल्या. बघा का हा क्रिकेट आहे, मैदानी खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय होईल हे सांगणं कळेल. करण मापाडी आपलंही स्वागत आहे. वयाल संघाला मोठा सपोर्ट होता आणि गावदेवी तलेगाव संघाचे पॅकर स्वप्नील मांडे त्यांचे आपण सरचे स्वागत करूया. चला मॅच चालू करेल. टाइम अलर्ट आहे, तुम्ही फक्त या ठिकाणी मैदानाकडे लक्ष द्या. जी गाडी 4 व्हीलर प्लीज आपली लाईट ऑफ करा. समोरच आहे बघा समोर, ज्यांची कोणाची असेल तर कृपया करून आपण प्लीज लाईट बंद करा. थँक्यू. इथे सर्व सुज्ञ आहेत, प्रत्येक मात्र या ठिकाणी क्रिकेट प्रेमी आहेत. सगळ्यांना मैदानाच्या आतमध्ये काय होतंय तेही चांगलं माहिती आहे. चला गेम इज ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. भावेश पाटील आणि रोहित करपे. पहिला चेंडू वेगवर चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल सुरुवात चांगली झाली. मानसी स्पोर्ट डेरिवली संघाने टॉस जिंकलेला आहे. पहिला षटक घेऊन आलेला विकी माफ करा विजय बाळाजी. विजय यावेळेस नटराज फटका खेळ सजवाचा होता, मात्र वेगावरती स्वार झाले गोलंदाज विजय बाळाजी आणि हा चेंडू आलेला डॉट बॉल. वयाल टीम रस्त्यावर सावकाश जा, गाड्या सावकाश चालवा. रहदारीचा रस्ता आहे कन्मा करण सर्वांना आपण सुखरूप घरी पोहोचू द्या. आणि चौकार आलेल्या चेंडूवरती मस्त फटका आलेला आहे. आज चतुर्थी आहे, सांगा नसेल वाचल्या कदाचित. मात्र पाहूया ठिकाणी डीजे मास्टर चांगली डीजेची ऑपरेटिंग होतीये. या आमदार ट्रॉफी मध्ये तुम्हाला कुठलीच कमी नाहीये. आयोजक देखील आपण पाहिले असेल ना अतिशय दक्ष आहेत. कुठली काही कमी असेल ना लगेच या ठिकाणी आयोजक मंडळी त्या गोष्टी लगेच उपलब्ध करून देत आहेत. आणि आता स्पर्धा हळूहळू का होईना आपण पाहिलं असेल ना अंतिम टप्प्यामध्ये आहे, पुढे आगमन करते. चांगली कामगिरी आपण पाहिली असेल. महेंद्र वाजेकर जे मात्र आपण त्यांना स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय, सगळी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. कुठल्या खेळाडूंनी किती धावा केल्या, कुठल्या गोलंदाज किती विकेट घेतल्या, हे सर्व लोकाजोगा त्यांच्या बुक्स मध्ये आपण पाहिलं असेल कैद झालेलं आहे. हा सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी विजय बालाजी यांची. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर चौकार सिंगल आला, त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल वाईट आणि त्याच्यानंतर आला डॉट बॉल. 3 ओव्हरची ही मॅच आहे. या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सर जोरदार अपील. उत्साह कुठेतरी आपण पाहिलं असेल या अपील मध्ये कमी पाहायला मिळाला. आणि हेच खरे आता ना आपण पाहिलं असेल 2 मिनिटाच्या आतमध्येच आपण हा षटक संपलेला. म्हणजे जे व्यावसायिक दर्जाचे खेळाडू असतात ना त्यांना सांगायची गरज नाहीये वेळेची मर्यादा. मात्र मैदानाच्या आतमध्ये एखादा गोलंदाज चला टॉस साठी याच्यानंतरची मॅच असेल भडवल आणि बापदेव पोदी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. भडवल टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात असेल बापदेव पोदी. या 2 संघादरम्यान मॅचची मॅच असेल तर आपण स्थळाशी आपण संपर्क करा. याच्यानंतर मॅच आपली खेळवली जाईल. पहिलं षटक संपलं विजय बालाजी यांचा.
आणि पहिल्या षटकामध्ये याला टोटल धावा 3 धावा. पहिला षटक मात्र आपण पाहिलं असेल पहिल्या माफ करा 6 धावा लागली धावफलकावरती 6 धावा लागल्या धावफलकावरती. आणि हा चेंडू मात्र मस्त फटका आपण पाहिला असेल स्क्वेअर वर करून आलेला माहिती हिट बिग हिट षटकार आलेला. भावेश यांच्या बॅट मधून हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धाव संख्येला आकार दिला जातोय. आणि दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूत आपण पाहिलं असेल आकाश जो गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे पहिल्या चेंडूवरती आणि षटकार आलेला आहे. मस्त षटकार आपण पाहिलेला आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये. भावेश चला पोदी आणि त्यांच्या विरोधात भडवल. आपण टाइम न करता लगेचच त्याचे संपर्क करा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. दोन्ही टीम्सला शुभेच्छा आपण देऊया. मात्र ह्या दोन संघादरम्यान सगळ्या टीम इथं उपस्थित आहेत. आता याच्या अगोदरचा सामना आपण मोरबे आणि वयाल या दोन संघादरम्यान जी मॅच पाहिली ना अप्रतिम अशी मॅच. प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवण्याचा सामना होता. 6 चेंडू 4 धावा तुम्हाला डिफेन्स करायची द्या. आणि सन्नी गाडगे सारखा जो गोलंदाज आपण पाहिला असेल त्या गोलंदाजाने त्या धावा डिफेन्स केल्या आणि गोलंदाजाच्या जोरावरती सुद्धा सामने जिंकून दिले जात आहेत. याचा ज्वलंत उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये आपण सन्नी गाडग्याच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि ज्या वेळेस मोरबे संघ या मैदानावरती असतो ना त्या मोरबे संघासाठी आज मैदान खूप लकी आहे. मात्र या संघाला आपण शुभेच्छा देऊया. मात्र या चेंडूवरती कुठलीच धाव आली नाही. वाईट धाव आली आहे. वाईटच्या बरोबरीनं 13 धावा धाव फलकावरती. या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये शतरक्षण चेंडू या खाली आलेले आहेत. विकेट आली या चेंडूवरती. आणि त्याच्यामध्ये देवांचीच गाणी वाजली तर जास्त चांगलं असेल. आणि विनंती असेल की ती गाणी देखील आता वाजवावी. नक्की आता काकड आरतीची वेळ झालेली आहे. काकड आरतीची आपण पाहिली असेल वेळ झालेली आहे. त्याच्या बोले डीजे मास्टर आपण भक्ती गीत लावा देशभक्तीपर गीत लावा. त्यांना आपण धन्यवाद देऊया. डीजे मास्टर चांगली गीतं मात्र त्यांना आपल्याला वेळच जास्त मिळाला नाही मानस. त्याच्या बोला आता ते सुद्धा भरात आलेले आहेत. इथे प्रत्येक जण आपला प्रयत्न करतो या आमदार ट्रॉफी मध्ये. या चेंडूवरती आपण पाहिलं असेल तर विकेट आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहिलेलं आहे. रोहन कडपे भावांची ही जोडी दोन्ही सख्या भावांची ही जोडी आपण होतो. आणि मस्त कमबॅक केलेला आहे. षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज आकाश भोईर. मानसी स्फोट डेरवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तलेगाव. आणि हा फटका पासला तो चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षण चेंडूच्या खाली आलेली आहे बघा. चांगली गोलंदाजीने त्यावरती टिपला हा झेल विकेट आलेली आहे. पंढरपुरात
अतिशय चांगलं गाणं तुम्ही या ठिकाणी वाजवलं. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणत या ठिकाणी चांगलं गाणं आपण नक्कीच ऐकलंय. हॅलो. चांगली चांगली गीतं डीजेच्या माध्यमातून पेश केली जातात, सादर केली जात आहेत. मात्र नवीन विनायक कडपे, आता विनायक कडपे नवीन आलेला हा जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता, गोलंदाजी अतिशय चांगली होती आकाश भुर यांची. जो पहिल्या षटकामध्ये विजय बालाजी जी गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आकाश भुईर गोलंदाजी करत आहेत. कट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. डॉट बॉलची झाली समाप्ती. 8 चेंडू आतापर्यंत या विनिंग मध्ये डॉट खेळलेले आहेत तलेगाव संघ. एक विकेट मात्र 8 चेंडू मध्ये आलेली आहे. रिव्हर्स दुधारी तलवार, मात्र पंचांचा इशारा वाईट बॉलचा. दोन्ही हात जमीन समांतर केले आणि महेंद्र सर पहिलीच मला असं वाटतं तिसरी अव्वांतर धाव या विनिंग मधली मिळाली आहे. धावसंख्येमध्ये थोडासा बदल, 14 धावसंख्या लागली धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील बहुधा एखादा चेंडू बाकी असेल. हा सुरेख चेंडू, काय मस्त गोलंदाजी बघा आपण पाहिलेली आहे. गुड कमबॅक झालेला आहे माणस या चेंडूवरती. खऱ्या तर पाहिलं एक षटकर या षटकामध्ये आला, त्याच्यानंतर गोलंदाजाने केलेला कमबॅक आणि चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आलेला 8 धावा. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा लागल्या धावफलकावरती. चला भडवळ आणि पोदी संघाचे कॅप्टन, टीम कॅप्टन लगेच आपण स्टेजच्या समोर यावं. चला भडवळ टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना तर लगेच आपण इथे यायचंय, कारण की पोदी संघाचे करण आपली वाट पाहत आहेत. आणि शेवटचा षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज शंकर. ओके, शंकर शेवटच्या षटकात स्लॉकवर साठी आलेले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं सर्व बाजूने प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येने आता पाहायला मिळतीये, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रो मध्ये आपण पाहिलं चांगला क्षेत्ररक्षण ह्या चेंडूवरती केला जातोय आणि डॉट बॉल. रोहित त्यांच्या बॅटच्या साहाय्याने आपण पाहिले असेल तर एक षटकारात 10 चेंडू 10वा चेंडू आलेला डॉट बॉल. आता या झटपट क्रिकेटच्या सामन्यामध्ये तुमच्या डॉट पर्सेंटला खूप महत्व असतंय आणि 11वा चेंडू आलेला हा डॉट बॉल. आजकालचे खेळाडू फलंदाज आपण पाहिले असेल चौका षटकार जास्त मोजले जातात, सिंगल डबल या धावा हे फलंदाज विसरले आहेत. आता मोदी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आपण सगळे स्क्वॉड एकत्र या. थोड्याच वेळामध्ये या सत्र संपल्यानंतर आपली मॅच इथे खेळवली जाईल. मात्र इथे चांगली गोलंदाजी झालेली आहे शंकर यांची आणि हा चेंडू देखील आपण पाहूया निर्धाव. 12वा चेंडू निर्धाव आलेला आहे, म्हणजे या षटकामध्ये धावा यायला हवं आहे ना, तिथे मात्र पूर्णपणे आपण पाहिले असताना धावा रोखलेले आहेत. 15 धाव संख्येमध्ये आहे, 15 चेंडू मध्ये आपण
आणि हा चेंडू वाईट. आयोजकांची देखील गीते लावली पाहिजेत. हा डीजे मास्टर आपण आयोजकांची देखील गीतं वाजवा. त्यांची गीतं वाजली पाहिजे. आमदार ट्रॉफी मध्ये ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. एन्जॉय आपण करत. चला भडवल टीमचे कॅप्टन आपण रिटायरचा आणि पुन्हा एकदा डॉट बॉल ना सर. डॉट बॉल आहे. डॉट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली असेल 15 धावसंख्या होती ही. आतापर्यंत धावसंख्या रोखलेली आहे तलेगाव संघाची. आता तलेगाव संघाला आता धावा जमवावं लागतील. धावा बनवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणि या उर्वरित चेंडूमध्ये कदाचित या चेंडूवरती जर एखादी मिस्टेक होऊ शकली असती ना तर कदाचित नशिबाचा चौकार होऊ शकला असता. आता या चेंडूवरती आलेली सिंगल. 1 धाव 16 धावा धाव फलकावली आणि तीही बाईच्या साह्यानं. आता धावा कशा होत्या प्रकाश सर महेंद्र सर. धावांना खूप महत्व आहे. धावा येणं गरजेचं आहे. धाव फलक तुमचा आता हालतं राहिलं पाहिजे. बराच वेळेला आपण पाहिलं असेल धाव फलक जिथे स्थिर होतं आणि हा ही चेंडू. अरे कोण रे आला यो पुंजे गावाला. अरे कोण रे आला यो पुंजे गावाला. तो कशाच कम नाही र दादा कशाच कम नाही र. आमचा प्रवीण भाऊ ठाकूरच्या या नावात दम हाय र. आमचा प्रवीण भाऊ ठाकूरच्या या नावात दम हाय र. आमचा प्रवीण भाऊ ठाकूरच्या या नावात दम हाय र. आमचा प्रवीण भाऊ ठाकूरच्या या नावात दम हाय र. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. हाय जिगरवाला तो हिम्मतवाला. हाय जिगरवाला तो हिम्मतवाला. हाय दुसरीचा सरदार. हाय दुसरीचा सरदार. आमचा प्रवीण भाऊ ठाकूरच्या या नावात दम हाय र. आमच्या प्रवीण भाऊ ठाकूरच्या या नावात दम हाय र. आमच्या प्रवीण भाऊ ठाकूरच्या या नावात दम हाय र. आमच्या प्रवीण भाऊ ठाकूरच्या या नावात दम हाय र. हॅलो प्रवीण दादा ठाकूर यांचा जो गीत सादर झालेला डीजेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी 200 रुपयाचा क्रॅश प्राइज दादांच्या माध्यमातून देण्यात आले. प्रवीण दादा ठाकूर एक समाज सेवक म्हणून आपण त्यांच्याकडे नेहमीच पाहत असतोय आणि प्रत्येकाच्या आपण पाहिलं असेल हक्केला धावणारा आपला हक्काचा माणूस आणि त्यांचाच गीत डीजेच्या माध्यमातून सादर झालेला आहे. डीजे मास्टरला देखील आपण धन्यवाद देऊया. पहिलं सत्र मानस सर समाप्त झालेलं आहे आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. तुटपुंजी धावसंख्या आहे. मात्र ही तुटपुंजी धावसंख्या जी असते ना त्याच धावांचा मात्र या ठिकाणी चांगला संघर्ष होतोय ना मैदानाच्या आतमध्ये पाहायचा. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे. मानसी स्पोर्ट डेरोली संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. चला टीम तलेगाव आपला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आशिष मुंडे आणि अतुल भोईर ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेली आहे. 18 चेंडूमध्ये 17 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. मात्र या तलेगाव संघाकडून देखील चांगली गोलंदाजी आहे. जशी डेरिवली संघाची गोलंदाजी आहे तशी गोलंदाजी झाली किंवा जास्त चेंडू डॉट बॉल आले विकेट जर आल्या तर या धावांचा देखील संरक्षण केला जाईल. मात्र पाहूया का त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या विपरीत आपण पाहिलं तर फटकेबाजी करून लवकर सामना संपवला जाईल. काय रणनीती असेल मानसी स्पोर्ट डेलोली संघाची. याच्यानंतर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
एका बाजूला आपण पाहिलं असेल बापदेव पोदी आणि त्यांच्या विरोधात भडवळ कर्जतवरून आलेला जो भडवळ संघ आहे, दरवर्षी या स्पर्धेमध्ये तो भडवळ संघ येत असतो. त्याही संघाला आपण शुभेच्छा देऊया. आणि चांगला खेळ त्यांचा आज देखील झालेला आहे. मात्र या मॅच मध्ये जर का जिंकले तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पाहू या दोन संघादरम्यान एक चांगली मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 18-17 धावा तुम्हाला या ठिकाणी या 17 मध्ये जमवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आलेले आहेत तळेगाव संघाच्या माध्यमातून शुभमच्या हातामध्ये पहिल्या पॉवर प्ले षटकाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. मात्र चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. विकेट टेकिंग तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त आपण पाहिलं असेल डबल धावा याला सिंगल मध्ये कन्वर्ट करावं लागेल ना. जे अवघड झेड असतील ते टिपायला लागतील तरच ही मॅच बनेल. तसं प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेला. पहिल्या चेंडूवरती मस्त आपण पाहिलं असेल जेव्हा आपण उल्लेख केला होता डीजे पहिला व्हेरी फर्स्ट चेंडूवरती विकेट गमावलेले तो फलंदाज आशिष मुंडे. दिनेश पाटील जे कॅप्टन आहेत तळेगाव संघाचे, त्यांनी जर झेल ड्राईव्ह मारून जर पकडला तर पवन गायकर यांच्याकडून चला 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल विकेट आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत बाळाजी. ज्या बाळाजीनं पहिलं षटक टाकलं होतं, पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती आणि 18 धावसंख्येचा पाठलाग करायला 17 चेंडू 17 धावसंख्येची गरज. विजय बालाजी स्ट्रायकर एंडवरती, नाव स्ट्रायकर होती अतुल भुईर जे आता प्रतीक्षेमध्ये आहेत. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. डिफेन्सिव्ह फटका केलेला आहे, फक्त सन्मान दिलेला आहे आणि सध्याच्या घडीला हेही चालू शकेल मानसी स्पोर्ट डेलिव्हरी संघासाठी. पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडू त्याला 1 धाव, 16 धाव संख्येची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 16. 2 चेंडू समाप्त झाले. 18 चेंडू 17 धाव संख्येचा पाठलाग करत असताना अतुल भोईर सलामी आले जे फलंदाज नॉन स्ट्रायकर होते. आता स्ट्रायकर एंड वरती आपण त्यांना पाहणार आहोत. रेडी नव्हते, पंचांचा डेड बॉलचा इशारा. पंचांची खऱ्या अर्थानं पण पाहिली असताना खूप सारी कसोटी या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. पंच मात्र आपण पाहिले असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जे उभे आहेत पंच. मात्र यावेळेस आपण पाहिलं चल क्षेत्ररक्षकाची झालेली चुकी, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकारात. 4 धावाल्या त्या चेंडूवरती. मस्त आपली गीत डीजेच्या माध्यमातून सादर केली जाते आणि या चेंडूचा पटका फासला. सेफ प्लॅन चेंडू होतोय. 3-3 क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत या ठिकाणी पोहोचण्या अगोदर 2 धावा या चेंडूवर आलेले आहेत आणि या 2 धावसंख्येच्या वरून टोटल धावसंख्या आलेली 7 धावा. आता गरज असेल ती 10 धावसंख्येची. 10 धावसंख्येची अजून विजयासाठी गरज आहे. पोदी टीम कॅप्टन आपला जो काय निर्णय असला निर्णयाबद्दल कळवा. बॅटिंग येते ना तर तुम्हाला या ठिकाणी भडवल टीम क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचंय. 10च्या बाहेर जाण्याचा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा
अतिरेक एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. 8 धाव संख्या लागली धावपट्ट्याला, 9 धाव संख्येची गरज आहे. 14 चेंडू 9 धाव संख्येची गरज. 14 बॉल्स होते. 9 धावा तुम्हाला करायच्या आहेत. मस्त फटका, डिफेन्सिव्ह फटका. सिंगलला आता प्राधान्य दिला जातोय. डेरिवली संघाने विचार केला तर अशीच परिस्थिती झाली होती ती वॉयल संघाची, ज्या वेळेस हाणामारी करायला गेले, सामना लवकर संपवायला गेले आणि तोच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल सामना वॉयल संघाला जिव्हारी लागला होता. त्याचाच अभ्यास कदाचित केला असेल डेरिवली संघाने. आता सिंगल डबल वरती आपण पाहिलं असेल भर दिला जातोय. अतुल भोईर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, खूप वर्षांचा अनुभवाचा 15 वाईट बॉलचा इशारा. अतिरेक एक धाव या चेंडूवरती मिळाली. आता चेंडू बाकी असतील 13 आणि गरज 7 धाव संख्येची. विजय बाळाजी, जो विजयनं पहिला षटक टाकला होता, चांगली गोलंदाजी त्यांची झाली होती. आणि हा चेंडू आपण पाहिला असेल फटका फसला होता. चेंडू हवेमध्ये स्टाईली झेल घेण्याचा प्रयत्न असावा. आपण पाहिला असेल कॅच सोडले की मॅच सोडले ही येणारी खाल आपल्याला सांगून देणार आहे. चावणे संघ आलेले आहेत, त्याही संघाला आपण शुभेच्छा असतील. संदेश, चांगला खेळ आपला पहिल्या मॅचमध्ये झाला, ह्याही मॅचमध्ये चांगला खेळ होईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपल्याला शुभेच्छा असतील. मात्र जिथं आपण पाहिलं असेल वयाल एसडीपी ट्रॉफी मध्ये बघा सुपर 5 मध्ये संघ पोहोचलेला आहे, तो आपण पाहतोय चावणे टीम. आणि याही मैदानामध्ये चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये झालेला आहे. शुभेच्छा असे संदेश पाटील आणि टीम, चांगला खेळ आज झालेला आहे तुमचा एसडीपी ट्रॉफी मध्ये. आणि जिथे आता समीकरण येऊन पोहोचलेला आहे 5 धाव संख्येचा. 12 चेंडू शिल्लक असतील, 5 धाव संख्येची गरज आहे. अतुल भोईर स्ट्रायकर एंडवरती, त्यांच्या बॅटच्या साहाय्याने आपण एक चौकार पाहिला. 7 धाव संख्येत फलंदाजी करतात अतुल भोईर. बालाजी केलं 3 धाव संख्या होती. अभ्यंतर चाललेल्या 2 धावा. टोटल धाव फलकावती लागलेल्या 12 धावा. 5 धाव संख्येची आता गरज आहे विजयासाठी. गोलंदाज आलेले आहेत अभि. पाहूया अभि फिरून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची झाली समाप्ती. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण झाला नाहीये. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. 11 चेंडू 5 धाव संख्येची गरज. 5 धाव संख्येची गरज. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करून देईल. मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं असेल चांगलासा फटका. क्रिकेट जो असा खेळ आहे ताकदीने आता दिमागाने खेळला जातो हे ओळखलं अतुल भोईर यानं. आणि या चेंडूवर त्याला चौकार. आणि सामना आता बरोबरीने सुटलेला आहे. स्कोर इज लेवल. मात्र स्पर्धेचा नेहमी कंपल्सरी जयसिंग स्पर्धेच्या नियमानुसार तुम्हाला 1 धाव जमवावीच लागेल. अतुल भोईर 2 चौकाच्या बरोबरीने वैयक्तिक खेळतायत 11 धाव संख्येवरती. लो स्कोरिंगची मॅच. याच्यानंतरची एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि हाही चेंडूवरती MS धोनी सायले साध्या असं वाटतंय चौकार यांनी मॅच फिनिश केलेली आहे. चौकार नाही आहे, बघू चौकार नाही आहे, मॅच जिंकलेली आहे. चला या मॅन ऑफ द मॅच असतील शंकर, त्यांना शेवटचा